Good evening, all of you. Yes, now uh, in the previous lectures we have started with fundamental quantities. So what was the question? What are the fundamental quantities and fundamental units? ठीक है ना? So what is the fundamental quantity? The quantities which do not depend on any other fundamental quantities for their measurement. It is known as fundamental quantity. Funda means basics. How many fundamental quantities are there? 7 fundamental quantities: mass, length, time, temperature, electric current, amount of substance, luminous intensity. ठीक है ना? So these are the 7 fundamental quantities, and we have seen the SI unit for that, those fundamental quantities also. What is the SI unit for mass? Kilogram. Length, meter. Time, second. Temperature, Kelvin. Electric current, ampere. Amount of substance, mole. ठीक है ना? So luminous intensity, candela, CD. So SI unit we have seen now, and let us see today what is the derived quantities. मित्र, अशा फिजिकल क्वांटिटीज आहे तुम्हाला फिजिक्स मध्ये दिसतील की त्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. एक किंवा दोन फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड दिसणार आहे. तर त्या क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. डिराइव्ड मीन्स इट इज जनरेटेड फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटीज, म्हणून त्याला डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतो आपण. सो those quantities, those physical quantities which depends on one or more fundamental quantity for their measurements, it is known as derived quantities. Yes, so I have given you one example yesterday, that is the speed. Okay, so you can I can give you so many examples for derived quantity, but cannot give so many examples for fundamental quantity. It is fixed. फंडामेंटल क्वांटिटी फिक्स आहे, डिराइव्ड क्वांटिटी मात्र फिक्स नाही. नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आर देयर. ओके, नाउ example, let me give you what is the area. So what is the formula for area? So area formula is length into breadth. So this is the basic formula. आतापर्यंत बघितलं आपण, लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे ना मित्र? प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटीला प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते. आता लेंथ इंटू ब्रेथ मध्ये लेंथ कशामध्ये मोजतो आपण? लेंथ, आणि ब्रेथ सुद्धा लेंथच असते. ठीक आहे ना? सो इट इज अ लेंथ. सो देयरफॉर व्हॉट इज द फॉर्म्युला? एल स्क्वेअर. सो एरिया इट इज अ एल स्क्वेअर. ठीक आहे ना? एरिया इट इज अ एल स्क्वेअर. आता मित्र, ही डिराइव्ड क्वांटिटी झाली की जी फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. बघा मित्र, म्हणजे एरियाचं जे मेजरमेंट आहे ना, हे टोटली फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. आणि ती फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे? लेंथ. सो एरिया डिपेंड्स ऑन लेंथ, फंडामेंटल क्वांटिटी. दॅट इज वाय एरिया इज अ derived quantity. It is derived from length. It is derived from fundamental quantity. Now what is the SI unit? एरियाचं SI unit काय असतं मित्र? Obviously SI unit I am writing. Yes, SI unit. I have told you that always we will use SI unit only. Okay, so what is the area SI unit? So length काय मित्र? मीटर. So therefore मीटर आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. सो इट इज अ मीटर स्क्वेअर. ठीक आहे ना? इट इज अ मीटर स्क्वेअर. सो दिस इज द एरिया. सो एरिया इज अ डिराइव्ड क्वांटिटी. क्लिअर मित्र? सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द SI युनिट फॉर एनी डिराइव्ड क्वांटिटी. अशा पद्धतीने आपण SI युनिट फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे ना? नाव मित्र, डोंट राईट, आय विल गिव्ह यू notes for that. Afterwards I will share you notes. Okay, now what is the next? It is nothing but volume. So what is the formula for volume?
लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ओके, लेंथ, ब्रेथ, लेंथ आणि हाईट, लेंथ, कारण हाईट सुद्धा लेंथच असते एक. यस, फंडामेंटल क्वांटिटी कोणती इन्वॉल्ड आहे, हाईट आणि ब्रेथ मध्ये लेंथच आहे. सो इट इज अ एल क्यूब, एल क्यूब. ठीक आहे ना. सो देअर फॉर व्हॉट विल बी द एसआय युनिट, व्हॉट विल बी द एसआय युनिट. तर एसआय युनिट बनवण्यामध्ये हेल्प करत असते. सो व्हॉल्यूम इज जनरली डिनोटेड बाय स्मॉल कॅपिटल व्ही. सो एसआय युनिट इट इज अ मीटर क्यूब, मीटर क्यूब. लेंथचं काय मीटर, so it is a meter cube. So this is the derived quantity. Volume is the derived quantity. ठीक है ना. So area it is also derived quantity. So depends upon one fundamental quantity. Volume also depend upon one fundamental quantity, that is length. So therefore those are the derived quantity. Clear mitro? Yes. So I can give you so many examples. Yes. आणि बघायचेच मित्र, कारण एसआय युनिट आपल्याला खूपच महत्वाचे. एंटायर फिजिक्स मध्ये तुम्हाला दिसणार आहे, एंटायर फिजिक्स मध्ये आपल्याला एसआय युनिट विचारतात. म्हणजे न्यूमेरिकल्स असतात ना, जे सम्स असतात फिजिक्सचे, न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स त्याला असं म्हणतो. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जे फायनल आन्सर असतं ते इन टर्म्स ऑफ एसआय युनिट लिहावं लागतं आपल्याला. नाही जर लिहिलं तर अर्धा मार्क जाणार. मित्र विचार करा, 80% न्यूमेरिकल्स असतात, 70% न्यूमेरिकल्स असतात फिजिक्समध्ये, आणि विचार करा की एसआय युनिटला किती वेटेज आहे. प्रत्येक एसआय युनिट जर नाही लिहिलं तुम्ही फायनल आन्सर मध्ये, एसआय युनिट जर तुम्ही विसरला किंवा तुम्हाला नाही आला तर तुमचा अर्धा मार्क जाऊ शकतो. ठीक आहे ना. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हाऊ टू फाइंड आउट द एसआय युनिट, सो दॅट इज द बेसिक्स. ओके. Now what is the third one? What is the third one? So speed, I have given you example for speed also. Yes ना, इथं लिहिणं गरजेचं आहे का? Yes. Okay. So before that I will give you example, that is a density. ठीक है ना. Density, it is what is the formula? Mass upon volume, mass upon volume. So this is the formula for density. एसआय युनिट माहिती करण्यासाठी फक्त फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे आपल्याला, बस. सो क्लिअरली डेन्सिटी इट इज अ डिराइव्ड क्वांटिटी बिकॉज इट डिपेंड्स अपॉन मास अँड व्हॉल्यूम. ठीक आहे ना, मास आणि लेंथ. सो देअरफॉर इट डिपेंड्स अपॉन द टू फंडामेंटल क्वांटिटी, मास अँड लेंथ. सो इट इज अ डिराइव्ड क्वांटिटी. फिनिश. ओके. सो मित्र, नेहमी तुम्हाला सांगतोय की आपल्याला एसआय युनिट जर बनवायचं जर असेल याचं, तर मास साठी काय काय असतं मित्र एसआय युनिट? एसआय युनिट आय एम डायरेक्टली रायटिंग नाव. ओके. एसआय युनिट. सो एसआय युनिट हे क्लिअर झालंय की डिराइव्ड क्वांटिटी आहे. सो व्हॉट विल बी द एसआय युनिट फॉर डेन्सिटी? एसआय युनिट फॉर डेन्सिटी मासचं काय मित्र? किलोग्रॅम, केजी. सिम्बॉल खूप महत्वाचे, सिम्बल लिहायचे डायरेक्टली आपल्याला. आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूमचं आता सांगितलं तुम्हाला मीटर क्यूब. सो इट इज अ मीटर क्यूब, इट इज अ मीटर क्यूब. सो एसआय युनिट डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूब. डिवाइडला काय म्हणतो आपण? पर. लक्षात घ्या, असं पण लिहू शकता तुम्ही, किलोग्रॅम per meter cube, kilogram per meter cube. So this is the way you can write. So SI unit is the, what is the SI unit for density? Kilogram per meter cube. Okay. So what is next? Speed mitro. So many quantities we are going to see throughout the 11th and 12th science physics. ठीक आहे ना. पण एक स्पेशल आपल्याला एसआय युनिट तयार करायचे म्हणून एक 13 to 14 क्वांटिटीज ज्या आहे त्याच्या मी तुम्हाला एसआय युनिट सांगणार आहे. ओके. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्पीड? अगेन इट इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. यस, इट इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. इट इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. So what is the SI unit for distance? Length. What is the fundamental quantity involved? Length, length L. So what is the fundamental quantity involved? Time. So it is a length. Okay. So it is a time, length upon time. Two fundamental quantities. It depends on two fundamental quantities. We have seen it yesterday. So what is the SI unit then for speed? What is the SI unit for speed? It is लेंथ साठी काय मित्र? मीटर. पर टाइम साठी काय? सेकंड.
So it is a meter per second. What is the SI unit? It is a मीटर पर सेकंड. मित्र व्हेरी व्हेरी IMP, कारण स्पीड पासून स्पीड आपल्याला स्पीड आणि ऍक्सेलरेशन हे जे युनिट्स आहे हे आपल्याला खूप उपयोगी पडतात, कारण त्यापासून अजून बरेचसे युनिट्स तयार होत असतात. ठीक आहे ना. सो प्लीज नोट डाऊन दिस. ओके ओके. तर मित्र स्पीडचा आपण SI युनिट बघितला आता. स्पीडचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड. ठीक आहे ना, मीटर पर सेकंड. You must know the formula. According to the formula, we will find out the SI unit for any physical quantity, any derived quantity. Okay, good. Now, 1, 2, 3, 4. Now, fifth one is acceleration. So, what is the next term is acceleration. Mitra, what is the speed? What is length? What is volume? What is this? What is acceleration? हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघितलं पण तुम्ही बिफोर 10 यू नो व्हॉट इज द स्पीड. 10 स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलंय स्पीड म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, हे आपण अजून बघणार आहोत. एक सेपरेट चॅप्टर आहे, त्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला व्हॉट इज द ऍक्सेलरेशन. फक्त आज आपल्याला SI युनिट आणि फंडामेंटल डिराइव्हड क्वांटिटी बद्दल बोलायचं आहे, म्हणून मी ते तुम्हाला सांगत नाहीये. ऍक्सेलरेशन इट इज व्हॉट, वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी म्हणजे स्पीड असते. वेलॉसिटी इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. फक्त एवढाच फरक आहे. सो ऍक्सेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी. वेलॉसिटीज म्हणजेच काय मित्र, स्पीड. आय एम रायटिंग हिअर इन ब्रॅकेट स्पीड आणि डिवायडेड बाय टाइम. सो दॅट इज द फॉर्म्युला फॉर ऍक्सेलरेशन. सो व्हॉट इज द SI युनिट देन, what will be the SI unit for that? Yes, what is the SI? So again, acceleration depends upon speed. Speed depends upon length and time. So therefore acceleration depends upon length and time. Two fundamental quantity. It is a derived quantity. Okay, clear? So what is the SI unit then? Acceleration साठी a ने डिनोट करतो आपण. सो वेलॉसिटीचं काय मित्र, मीटर पर सेकंड. हा बघा, वेलॉसिटीचं काय, मीटर पर सेकंड. ओके, आणि टाइम खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये. देर इज अ टाइम इन द डिनॉमिनेटर. सो मल्टिप्लाइड बाय टाइम. टाइम इज मल्टिप्लाइड बाय टाइम. सो इट इज अ मीटर पर सेकंड स्क्वेअर. What will be the SI unit for acceleration? Meter per second square. Very very important. So this is the fourth one. आणि fifth one acceleration लिहितो मी इथं. So what is the SI unit? It is a meter per second square. Clear मित्र? It is a meter per second square. Good. Yes मित्र. So I have told you the 5 SI unit for derived quantities. So what is next? मित्र, आता स्पीड आणि ऍक्सेलरेशन हे हे काय आहे मित्र, ह्यावर बऱ्याच जे आहे SI युनिट आपण तयार करू शकतो, बरेच जे डिराइव्हड क्वांटिटीज आहे. ठीक आहे ना. नाव सिक्स्थ वन इट इज सपोज मोमेंटम. सो मोमेंटम, मोमेंटम म्हणजे काय मित्र, वी हॅव सीन दिस. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मोमेंटम? मास इंटू वेलॉसिटी. सो मास इंटू स्मॉल v, मास इंटू वेलॉसिटी फॉर्म्युला आहे. mass into velocity. This also we have seen in the 10th standard. ठीक है ना. What is the momentum? Mass into velocity. So what will be the SI unit for then? So again momentum depends upon mass and velocity. So it is a derived quantity, no problem. ठीक है. So SI unit it is what? What is the SI unit then? तर मासचं काय असतं मित्र, मोमेंटम. ठीक आहे ना. मोमेंटम पी न डिनोट करतो असतो आपण, लिनियर मोमेंटम. पी अक्षराने डिनोट करतो आपण, काही हरकत नाही. पी लेटर इट इज यूज फॉर डिनोट द मोमेंटम. सो मोमेंटम पी. मास काय मित्र, व्हॉट इज द SI युनिट? मास. व्हॉट इज द स्पीडचं SI युनिट काय मित्र? मीटर पर सेकंड. सो किलो, याला रीड कसं करायचं, किलोग्राम मीटर पर सेकंड. किलोग्राम मीटर पर सेकंड म्हणजे वेगवेगळं रीडिंग करता यायला पाहिजे आपलं. किलोग्राम फॉर मास आणि वेलॉसिटी मीटर पर सेकंड फॉर वेलॉसिटी. सो इट इज अ किलोग्राम मीटर पर सेकंड असं रीडिंग करायचं आपल्याला. लिहिताना असं लिहायचं, किलोग्राम
मीटर पर सेकंड. मास किलोग्रॅम, स्पीड मीटर पर सेकंड. हे बघा मी सांगितलं ना तुम्हाला, बरेचसे जे आता समोरचे जे डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्यामध्ये स्पीड आणि ऍक्सेलरेशनचा यूज होणार आहे, म्हणून मी लिहून इथं लिहिलं आहे, इथं तुमच्या लक्षात राहणार नाही म्हणून. सो मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी, मास साठी किलोग्रॅम आणि स्पीड साठी मीटर पर सेकंड. दॅट्स इट. ओके, व्हॉट इज नेक्स्ट? फोर्स. आता मित्र, फोर्सचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन. 9th आणि 10th मध्ये बघितलं आपण. व्हॉट इज द फोर्स? मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे ना. सो आपल्याला फक्त एसआय युनिट फाइंड आउट करायचे आहे मित्र. ठीक आहे ना. दॅट इज अवर टार्गेट, म्हणून आपण त्याकडे जास्त फोकस ठेवतोय. हा फॉर्म्युला कसा आला, काय आला, हे आपण नंतर बघणारच आहोत. सो फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो व्हॉट इज द एसआय युनिट? व्हॉट इज द एसआय युनिट फॉर फोर्स? व्हॉट इज द एसआय युनिट? आता मित्र, मासचं काय असतं? किलोग्रॅम. एसआय युनिट. आणि ऍक्सेलरेशनचं बघा, मी सांगितलं तुम्हाला हे क्वांटिटी जास्त इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे ना. ओके, ऍक्सेलरेशनचं काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो हाऊ विल यू रीड दिस? व्हॉट इज द एसआय युनिट फॉर फोर्स? व्हॉट इज द एसआय युनिट फॉर फोर्स? फोर्स साठी एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मित्र, हे जे युनिट आहे ना फोर्स साठी, हे तुम्हाला दिसणार नाही कुठं. का? कारण फोर्सचे जे बरेच इन्व्हेन्शन आहे